जी तुम्हाला पटताय का? म्हणजे काँग्रेसचा विषय मी सांगतोय, काँग्रेसला मुद्दा मांडतोय, जे त्यांचं आपण म्हणणं मान्य केलं की जनतेमध्ये रोष होता, आक्रोश होता, या सगळ्या गोष्टी तिथे घडताना दिसत होत्या, पण ते मतात परिवर्तन होताना दिसत नाहीत. म्हणजे तोच आक्रोश, त्या आक्रोशाची मतं जर आरजेडीला तिथे पडतायत, ती तेजस्वी यादवना तिथे पडतायत, तीच मतं काँग्रेसला पडताना का दिसत नाहीत? संजय कमलेश, हा मुद्दा अगदी अगदी महत्वाचा आहे. आणि भाई जगताप, आता शेवटी असं आहे की काँग्रेसची भूमिका यापेक्षा काही वेगळी असणार नाही आता या क्षणी. पण मला असं वाटतं की एकतर दोन सगळ्यात मोठ्या अडचणीच्या गोष्टी सध्या भारताच्या राजकारणामध्ये आहेत. ते म्हणजे सत्ताधारी पक्षाने इलेक्शन मोड शिवाय कुठलाच मोड ऑन ठेवलेला नाही, आणि काँग्रेसचं इलेक्शन मोड ऑफच आहे. हे दोन्ही अडचणी आहेत. म्हणजे काँग्रेस इलेक्शन मोडमध्ये काय येत नाही मला कळत नाही. म्हणजे खरं म्हणजे तेजस्वी यादव यांना जो काही मिळाला प्रतिसाद तिथे, आणि हे खरंच आहे. म्हणजे मी स्वतः बिहार जे फॉलो करत होतो आणि बिहारमधल्या अनेक पत्रकार संपादकांची मी संपर्कात होतो, गेले 8 दिवस मी बोलत होतो, तर माझ्या असं लक्षात आलं की बिहारमध्ये लोकांना पर्याय हवा होता, पर्याय हवा आहे. आणि प्रामुख्याने जेन झीचा उल्लेख मी वारंवार करतोय की जेन झीला अजिबातच सत्ताधारी पक्ष नको होता. नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे आपला विकास काही सो कॉल्ड झाला तो त्यांना मान्य नव्हता. बेरोजगारी, बाकी सगळे प्रश्न. तर त्यामुळे त्यांना तेजस्वी सारखा चांगला नेता, तगडा नेता हा खरं म्हणजे हवा होता, आणि पर्यायाच्या शोधामध्ये लोक निघालेले होते. त्यामध्ये हा लाडक्या बहिणीसारखा आपल्याकडे जो काही महिलांचा मुद्दा आला, अमुक मुद्दे आले, याला काही खरं नाही. खरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना, ज्याचा उल्लेख तुम्ही केला, एक म्हणजे मुळात महागठबंधन म्हणून, महाआघाडी म्हणून कशा प्रकारे लढलं पाहिजे, या सुरुवातीपासून काँग्रेसनं ज्या गफलती केली. म्हणजे समन्वयाचा प्रचंड अभाव महागठबंधनमध्ये होता. परत यादव घरामध्ये एवढी यादवी होती, त्याच्यामुळे तो सगळा फटका बसला. तर मला असं वाटतं की मुळामध्ये खरंच जर ही मुळात, आणि तुम्हाला एक मी आणखी सांगतो, म्हणजे तेजस्वी यादव ज्याप्रमाणे बिहारमध्ये प्रभावी आहेत, तेवढाच प्रभाव, तेवढाच इन्फ्लुएन्स राहुल गांधींचा व्यक्तिगत व्यक्तिमत्व म्हणून आहे. हेही मान्य केलं पाहिजे की काही वर्षांपूर्वीचे राहुल गांधी आणि आताचे राहुल गांधी याच्यामध्ये खूप फरक पडलाय. लोकांना राहुल गांधी हा आश्वासक चेहरा वाटतो, पण तरी सुद्धा निवडणुका ह्या निवडणुकांसारख्याच लढवाव्या लागतात. म्हणजे आज नेहरू जयंती पण आहे म्हणून मुद्दाम सांगतो, पंडित नेहरू 1946च्या निवडणूक सभेमध्ये असं म्हटलं होतं जाहीरपणे की मी पंडित नेहरू आहे, माझा आदर्शवाद आहे, लोक मला खूप मानतात किंवा मी लोकप्रिय आहे वगैरे वगैरे. पण शेवटी निवडणुका ह्या निवडणुकांसारख्याच लढवाव्या लागतात, आणि निवडणुकांमध्ये व्यूहरचना आणि बाकी गणित यांना तेवढं स्थान असतं, ते बघून निवडणुका लढवता येत नाहीत. तर मला असं दिसतंय की आता काँग्रेसनं या बिहार निवडणुकीकडे जर गंभीरपणे बघितलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. लोकांना जे वाटतंय, म्हणजे आता मला असं दिसत होतं, मी सुरुवातीला तर असे होते की तेजस्वी यादव यांचा पक्ष हा जणू काही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो की काय, असं साधारणपणे आहे. आता मतांची टक्केवारी पुढे येईल, पण मला असं वाटतं की जरी आता जागा काही दिसत असल्या तरी मतांची टक्केवारी जी आहे की मतांच्या टक्केवारीमध्ये मात्र आरजेडी कदाचित 1 किंवा किमान क्रमांक 2 क्रमांकावर असेल. नितीश कुमारांपेक्षा नक्कीच जास्त जागा त्या आरजेडीला मिळतील असं दिसत आहे, मतं किमान. तर असं असताना सुद्धा ही मतं जी आहेत, म्हणजे मतांचं ट्रान्सफर होणं जे आहे, मागाशी उल्लेख आम्ही केला होता की जर एका त्या मतदारसंघामध्ये तेजस्वी यादवांच्या उमेदवाराला मतं मिळतात, तर त्याच महागठबंधन मधल्या उमेदवाराला, काँग्रेसच्या उमेदवाराला मात्र दुसऱ्या मतदारसंघामध्ये मत काय मिळते. मला असं वाटतं की आता काँग्रेसनं जरा इलेक्शन मोडच्या अनुषंगानं एक नीटपणे विचार केला पाहिजे. बाकी जे काँग्रेसचे आक्षेप आहेत ते सगळे आक्षेप मान्य आहेत, म्हणजे त्या आक्षेपांना काही पूर्ण मी नाकारत नाहीये. निवडणूक यंत्रणेपासून ते धार्मिक ध्रुवीकरणापर्यंत आणि अगदी मतदानाच्या तोंडावर मतदारांच्या खात्यावर पैसे वाटणं, या सगळ्या गोष्टी हे चुकीचे पायंडे आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. त्यामुळे ही निवडणूक जी होते कुठलीही, ते लेव्हल प्लेइंग फील्ड नसतं, हे पण खरं आहे. पण तरी सुद्धा काँग्रेसनं केवळ आक्रोश करून, केवळ सगळं झाल्यानंतर मग पोस्टमॉर्टम करून काही चालणार नाही. निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू असते तेव्हा प्रोऍक्टिव्हली त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत इलेक्शन मोड ऑन केलं पाहिजे, हे अगदी खरं आहे. ठीक आहे. मला अभिजितकडे पण, अभिजित ब्रह्मनाथकर यांचं ओपिनियन घेतो. भाई जगतापांनी हात वर केल्याचा एक मुद्दा आहे. भाई जगताप, तुमचा मुद्दा मांडा. एक मिनिट जरा. हो, संजयजी, म्हणजे आपण राजकीय विश्लेषक आहात आणि आपण अतिशय अभ्यासपूर्ण आपण सगळ्या गोष्टीचं विश्लेषण केलेलं आहे. मला ते काही अंशी मान्य सुद्धा आहे. परंतु मला एकाच गोष्टीचं उत्तर द्या, किंवा उत्तर देऊ नका, फक्त समजून घ्या. ते असं की निवडणूक मोडवर आम्ही तेलंगणामध्ये नव्हतो का, आम्ही कर्नाटकामध्ये नव्हतो का, आम्ही ज्या राज्यामध्ये आम्ही नव्हतो का. त्यामुळे असं काय झालंय, राहुल गांधी ही एकमेव व्यक्ती आहे की आज ते या देशामध्ये देशाच्या पंतप्रधानांपेक्षा त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे. ते कुणाला आवडो न आवडो ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मग टार्गेट कुणाला करायचं, तर राहुल गांधीला करायचं. त्याचा हा परिपाक आहे, हे माझा आरोप आहे. आणि संजयजी, एक साधी गोष्ट आहे, आपण म्हणताना अगदी साळसूतपणे एक गोष्ट बोललात जे मला आवडलं सुद्धा,
की नाही निवडणूक यंत्रणेमध्ये, निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही भाई जगताप गुणदोष बोलतात ते खरं आहे. मग मला सांगा, जर जिथे गहू पेरलाय तिथे भाताचं हे कसं येईल वो? जिथे बाजरी पेरले तिथे गहू कसा येईल वो? त्यामुळे ह्या सगळ्या साळसूतपणे गोष्टी आपल्या आपल्या जागी खऱ्या मानता त्यावेळेला त्याचं रिझल्ट सुद्धा अशाच पद्धतीने येईल. बरं, हे आम्ही आता आज काय रुझान येतात आहेत, कल येत आहेत म्हणून म्हणत नाही. कालच माझ्याकडे जे काही पत्रकार आले होते, जे पीटीआय वाले आले होते, नॅशनल मीडियाचे आले होते, त्यावेळेला मी हेच म्हटलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल संजयजी किंवा संजय यांना सुतारांना सुद्धा आठवत असेल, कमलेशजींना, यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये मी एक गोष्ट सातत्याने मांडली, माझं सरकार असताना सुद्धा, की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जेव्हा सोमयाने आक्षेप घेतला होता त्यावेळेला माझं सरकार होतं आणि मी त्यावेळेला तुमच्या समोर होतो आणि मी तेव्हा स्पष्टपणे सांगितलं होतं, जर ईव्हीएम बाबतीमध्ये जर कुणाच्या मनात शंका असेल तर सरकार म्हणून आपण जबाबदार आहोत, त्याला उत्तर दिली पाहिजेत. आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी ज्या वेळेला हा मुद्दा उचलला तेव्हा तो साळसूतपणे आता पराभव झाला म्हणून ईव्हीएम वगैरे. आता वोट चोरी हा जर मुद्दा तुम्ही जर नाकारत असाल, जो याच्यासहित आहे, पुराव्यासहित आहे हो. अहो, कुठल्या देशाची एक नागरिक तिच्या नावाने 24 वेळेला हे होतं, मतदान होतं. बरं, ते दाखवलं ना तुम्हाला. आता याच्यापेक्षा निवडणूक आयोगाच्या ज्या काय या आहेत त्या बाजूला ठेवून काँग्रेसने याच्यामध्ये मोडमध्ये आलं पाहिजे, इलेक्शनच्या मोडमध्ये आलं पाहिजे. नाही, सल्ल्याबद्दल आभारी आहोत आपले, काहीही हे नाही. कारण शेवटी ही आमचीच जबाबदारी बनणार आहे की ह्या देशाचं संविधान वाचवण्याची, ह्या देशाच्या लोकशाही अधिक प्रगल्भ करण्याची आणि ह्या देशातल्या लोकशाहीतली पारदर्शकता आणण्याची आमची जबाबदारी आहेच आणि ते आम्ही घेतली शिरावर, काही काळजी करू नका. पण तुम्ही देशातल्या जनतेला, प्रत्येक राज्यातल्या जनतेला जे गृहीत धरून चाललेलं आहात, याचा मात्र परिणाम फार वाईट होईल, हे मला दुर्दैवाने येथे नमूद करावंसं वाटेल. ठीक आहे, अभिजित ब्रह्मनाथकर, तुमचं याच्यावरती म्हणणं, तुम्ही दोन्ही आता बाजू आहेत ते ऐकल्यात. भाई जगतापांचं म्हणणं तुम्ही ऐकलं नाही. मी त्यांना सांगतो की इलेक्शनच्या निकालांचं आपण जनरली जेव्हा अवलोकन करतो, त्याचं विश्लेषण करतो, जेव्हा त्या गोष्टींचं, हे सगळे मुद्दे आपण ध्यानात घेऊन त्याची चर्चा तिथे करत असतो. रिझल्ट आलेले आहेत, हे आकडे नाकारण्यासारखे नाहीत. सगळ्यात पहिले आपण काँग्रेसबद्दल बोलताना तो मुद्दा घेऊया आणि मग पुढे जाऊया. काय वाटतं काँग्रेसला हे जे यश तेजस्वी यादवला मिळतं? त्यांनी रान उठवलं होतं, अक्षरशः सभांना गर्दी होत होती, 2 युवा नेते आहेत वगैरे असं सगळं म्हटलं जात होतं. पण ते मतात रिफ्लेक्ट होताना दिसतंय ते फक्त विरोधी पक्षातल्या तेजस्वी यादवला दिसत आहेत. तीच मतं काँग्रेसकडे जाताना दिसत आहेत. कमलेश, मागची 3 महिने मी बिहारच्या विविध भागात फिरलो. मी बक्सर ते किशनगंज आणि मधुबनी ते जेहानाबाद पर्यंत फिरलेलो आहे. जवळपास 40 ते 50 मतदारसंघात कामही केलेलं आहे. तर महत्वाचा मुद्दा मला जमिनीवर जो दिसला तो हा आहे की या बिहार निवडणुकीला मी 2 भागामध्ये विभाजित करतो. 6 ऑक्टोबरच्या आधीची निवडणूक आणि 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने घोषित केलेली निवडणूक. 6 ऑक्टोबरच्या आधी जेव्हा तेजस्वी यादव, राहुल गांधी बिहारच्या यात्रेवर बुलेटवरून फिरले, त्यावेळेला एक वारं निर्माण झालं आणि त्याच्यानंतर तब्बल 64 दिवस राहुल गांधी गायब राहिले. बरं, ते गायब राहिले तर काही अडचण नाही, परंतु जो पक्षांतर्गत ताळमेळ राजद, डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये असायला हवा होता आणि जागा वाटप व्हायला पाहिजे होतं, ते बिलकुल झालेलं नाही. आणि 6 ऑक्टोबरला जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली तोपर्यंत कोणी कुठल्या जागा लढायच्या याच्यावर प्राथमिक चर्चा झालेली होती, अंतिम टप्प्यात आलेली नव्हती. आणि तब्बल 13 दिवस तेजस्वी यादव आणि काँग्रेस नेते हे बोलतही नव्हते. त्यामुळं हा सगळा गोंधळ आपल्याला दिसतोय. आणि 12 जागांवर तर काँग्रेस, डावे आणि राजद हे 3 जण मैत्रीपूर्ण लढती करतात. म्हणजे त्या 12 जागा आजच